दोन महाराष्ट्राच्या गाड्यांना टक्कर मार रहे। ओ पैर के ऊपर से गाड़ी डाली है, पैर के। तो क्या मतलब टूरिस्ट के साथ ये भी हो करोगे क्या? बहुत बड़ा नहीं है तेरे को, जो करना है कर, जो करना है कर। क्या करना है, क्या करना है, क्या करना है? अरे उदी की गाडी कसं चालवायला आहे? तुमच्या बापाचं खायला आलो नाही। सौर्या साईडला हो, गाडी आली असं म्हणलं की साईडला हो। ए लगेच उभा राहून जाऊया, शिला आले मला करण्या। तू वर बघ आणि तू वेदू माथे को चुमुसके। प्रोफेशनल प्रोफेशनल हलू की काहीतरी हलू कुठं तरी क्लिअर होईल। झाला क्लिअर। अरे बाप रे बाप, कुठं लावलेला कोर्स? दगड मारून येते शाळेवर। ए चांगला होता। हन हे काय बाय प्रोफेशनल डॅशबोर्ड काय हे क्रिएट केला त्यानं, WB त्यानं सेट करून आतल्यात कलर ग्रेडिंग, बाहेर नंतर काय करायचं नाही। ह्यांचं फोटोशूट काय आवडत नाही, आम्ही जंगलात जाऊन येतो। बसल्या बसल्या जंगल एक्सप्लोर करूया। ए बिबट्या भाऊ असेल बघ, बिबट्याशी वाकडं, नदीवर लाकडं। साप असणार इथं, खतरनाक दिसते ना खरं। हे बघ या साईडला कसलं दिसतंय, इकडनं येते पाणी। हे पण डेंजर आहे रे, इकडनं वर जाय का? ए साईडला वैष्णवी, साईडला ऍक्सिडेंट झाला की पटकन जंगलात जाणार मी, हार बीर तयार करून डायरेक्ट गाड्यात घालणार, हॉस्पिटलला घेऊन जायचंच नाही। या ना रॉक साईडला आल्यावर सगळे दगड असेच वाटते बघा। इथं पहिले दिसतंय आपल्याला रोडवरच, आणि जे मेन याना रॉक्स आहेत ते डोंगरावर आहेत आणि ते लांबूनच दिसायला चालू झाले आता। याना केव्जला जायचा रस्ता जो आहे तो पूर्ण ब्लॉक झाला आता, दोन्ही साईडला गाड्या लावल्यात लोकांनी आणि ते वन वे बी नाही राहिलेला, त्यामुळे ट्रॅफिक झालं। आणि आपली जी मेंबर आहेत जे गाडीत नाही आलेत त्यांना गाडी मागच पार्क करायला लागली 1.5 किलोमीटर, आणि ते आता इथपर्यंत यायला लागलेत चालत। बघा आता आपली गाडी कुठपर्यंत जाते। इथे एखादी जागा बघून गाडी लावायला लागणार आता। पार्किंगला तर लावली इथं गाडी, खरं एक विषय असा झाला आहे की हे सगळं सामान असं सोडून नाही जाऊ शकत मी। मला वाटलेलं गाडी पण आपली येईल खाली कार, आणि त्यात हे सगळं सामान ठेवता येईल, आणि नेटवर्क पण नाही, 0 नेटवर्क आहे डायरेक्ट। इथून सुरू होतं याना रॉक्सकडे जायचा रोड। हे पूर्ण जंगल आहे आणि एंट्रन्सला 10 रुपये तिकीट काढावं लागतं आत जायला। आणि मेन पिक्चर पडलाय म्हणजे इथं ड्रोन्स अलाउड नाही, नो ड्रोन झोन आहे हा, आणि त्यामुळं पब्लिक निराश झाल्याने असं खाली बसले। हा लॉयर आहे, हा स्वतःची केस लढू शकत नाही सध्या, की याला ड्रोन आत पाहिजे आणि ड्रोनचे शॉट्स पाहिजेत। जरा काय त्याला काय फरकच पडत नाही, हा रुसतोय पण आईस्क्रीम खातोय। ते काय म्हणाले, बांगड्या पोट नुसतं खाते आणि हकते, बाकी कायच नाही, आणि झोपते गाडीत बस। झोपतोय गाडीत आता, आम्ही दंगा करत आलोय। हा मी जरा 10 मिनिट मेडिटेट करतो। आणि ही सांगायला ही झोपल्या अशी कशी मेन याना रॉक्सकडे जायचा रोड हा आहे खरं। आता इथून येणारे लोक आम्हाला सांगाल की इकडून जावा, हा इन्क्लाइन रस्ता आहे आणि हा एकदम फ्लॅट रस्ता आहे, त्यामुळं आमचं थोडं
काय म्हणतात त्याला, एनर्जी वाचणार आहे इकडून जायचं म्हटलं. अर्थ प्रोव्हाइड्स इनफ टू सॅटिस्फाय एव्हरी मॅन्स नीड बट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. ते सॅटिस्फाय बरोबर आहे का रे? थोड़ा सा स्पेलिंग मिस्टेक हो गया इधर. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा. काय गोविंदा दिसालेत काय? वेलकम टू वकांडा. वर येत आहे की नाही, फुल एनर्जी डाऊन झाली. खरं आता आम्हाला काहीतरी दिसलंय, सगळी इकडं पळा लागलोय. कारण इथं भेटत आहे फ्री कोल्ड ड्रिंक्स फ्रॉम टेम्पल. कुठल्या पण देवाचं टेम्पल असेल. थँक्यू. हे बघा, हे मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही, जिथं खायचं प्यायचं दिसलं तिथं अभ्यास दिसणार नाही असं शक्यच नाही. पी रे पी. कसं आहे क्वालिटी? मन तृप्त. काय विषय आहे काय माहिती, कोल्ड्रिंक नाही खरं, म्हणजे असं पन्ना टाईप लागते. काय विषय आहे काय माहिती आहे, फुल घट्ट घट्ट आहे आणि जात पण नाही, पण ठीक आहे. ॲटलिस्ट गाळा तरी सुकला. गाळा तरी ओला झाला, सुकला होता. खाली विषय काय माहिती काय, खाली कोल्ड्रिंकच्या बाटल्या पण काचेचे आहे आणि टीन आहे. आणि त्यांनी तो कचरा तिथंच ठेवायला लावला, त्यांनी गेटच्या वर यूज देत नाही. आणि हेच गड किल्ल्यावर पाहिजे. हा, मग तेच माझं म्हणणं तेच होतं. पाण्या बाटल्या द्यायच्याच नाही. खाली आपण ज्यावेळेस गड फिरायला वगैरे जातो ना, की त्यावेळेस खाली पाणीच बंद करायचं. वरती तुम्हाला जे काय असेल तुमची रेग्युलर बॅटरी घेऊन जायची, म्हणून ते टाकणार नाही. ट्रेकर काय झालं? ट्रेकर सुचला का? तिथून वर आल्यानंतर आहे ना, असं मंदिर सारखं एक जागा आहे. इथं आपल्याला शूज काढायला लागतात वर जाण्यासाठी, केव्ज कडे जाण्यासाठी. सगळेच जण इथं शूज काढून चाललेत. काय विषय काय माहिती, वर मंदिर आहे त्याचा इतिहासच नाही माहिती आपल्याला. खालचे स्टेप्स सोडून वर आल्यानंतर आहे की नाही, वर एक मंदिर आहे. मस्त मंदिर आहे, गंगा चंडिका भिवारेश्वर मंदिर म्हणून त्या मंदिरचं नाव आहे. असं गुफेच्या आत मूर्ती आहे आणि मस्त वाटलं त्या मंदिरात. आत फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. तिथून आपल्याला एंट्री फी द्यायला लागते वर केव्ज बघण्यासाठी. आणि तिथं परत हे जो मागून रूट आला आहे, असं चढत वर यायचं आहे आणि असे इथून केव्ज सुरू होतात. तर आलोय केवच्या. खरवट वाघुळचा शिशीचा एवढा घनडा वास आलाय की नाही आत, डेंजर एकदम. दौलताबाद चगड आहे की नाही, तिची आठवण आली. एवढा बेकार वास आहे. तुला माहिती आहे आवाज कसला आलाय? कसला? वटवाघुळची शिशी आहे. वटवाघुळच्या शिशीचा वास आहे. काहीच नाही, हा नॉर्मल आहे कारण की इथं एअर वेंट आहे. हा असं दिसत. आता कसं दिसणार ते? स्नेहा काय व्हायलंय इकडं इकडं? काय चाललंय? का हर्षू पातला तर चालतोय काय? स्नेहा थांब, जाऊ नको. स्नेहा इकडे. नाही नाही इकडे. तिथे इंटेन्सिटी कशी काय वाढली? वाढली इंटेन्सिटी वाढली जराशी. खरंच लय बेकार वास आहे वटवाघळाचा. तर जो आमचा शेवटचा पॉइंट होता ट्रिपचा,
याना केव्स तेही बघून झालेलं आहे. मस्त होतं पण लोक जरासं चांगले नव्हतीत. आता वाजलेत करेक्ट 6 वाजलेत आणि इथून कोल्हापूरला निघणार आम्ही. आणि कोल्हापूरला जायला कमीत कमी 9 तास तरी पाहिजेत. हां आधी इथून बाहेर पडूया. की काय जरा थांब रे. ए, ए! रुको रुको चल चल रुको. रुको रुको रुको. गाड़ी दबा रहा है कब से. हाँ ये गाड़ी चलाने की पद्धत है. शूटिंग है पूरी. ये शूटिंग ये क्या पद्धत है. हाँ ये तरीका हुआ क्या. कैमरा मैन तो इधर है. मेरे पैर के ऊपर से गाड़ी गई है अभी. पैर के ऊपर से गाड़ी गई है. पैर के ऊपर से गाड़ी. पैर के ऊपर से गाड़ी डाली है उसने. इधर सब ने देखा है. आवाज नहीं करने का. पैर के ऊपर से गाड़ी डाली है. पैर के तो क्या मतलब. टूरिस्ट के साथ ये भी हो करोगे क्या. टूरिस्ट के साथ ये भी हो करोगे. फैमिली है हमारे भी. अरे सर दो बार कर रहा है. बहुत बड़ा नहीं है भाई तू. बहुत बड़ा नहीं है क्या. बहुत बड़ा नहीं है तू. बहुत बड़ा नहीं है. तेरे को जो करना है कर. जो करना है कर. डॅश कॅम नाही गोप्रो आहे. हा गोप्रो आहे. तांबरा नाही मला गाडी पाहिजे. गाडीचा नंबर पाहिजे मला. मला कोण बघ असू दे. काय करणार. काय करणार आहेस. काय करणार. आपल्या 2 महाराष्ट्राच्या गाड्यांना टक्कर मारलेत. नाही भावा कसं असते. बाहेरून आलो म्हणजे आमच्या रोडाच नाही. कोल्हापूर जायला पायावर ना गाडी घातली. अरे उद्या किती चालवालाय. गाडी गेली झाली की. अरे यार मिटली की सांगितलं की चल बस गावा चल. बस रे बास झाला की. मोठं लागून गेलेत काय. राहू दे गाडी बस की गाडी. हे लुरबाव समोर. आपण काय केलं माहिती आहे. बुलेटच्या अंगावर घातलं गाडी. अहो पायावरनं घातलाय. पायावरनं गेले गाडी माझ्या. नाही बघतो की कसा. हे सोड उतर मी घेतो गाडी. सोड ए सोड उतर मी घेतो गाडी.
या हॉटेलला आता जेवायला थांबलेलो आहे आणि करेक्ट 8:30 वाजलेलीच आणि थंडी आम्ही याना केव्हमधून बाहेर पडल्यानंतर एकदम खतरनाक थंडी चालू झाली आत्ता तरी. आणि इथून कोल्हापूर जे आहे ते अजून 6.5 तास दाखवा लागले, काहीतरी 300 किलोमीटर 330 किलोमीटर इथून दाखवत आहे. सिरसीमध्ये आहे आता आम्ही. आणि मगाशी याना रॉक्सचे जो विषय झाला तो असं झाला की तो जो माणूस होता त्यानं पहिल्यांदा आमच्या आधीच्या एका कारला जी ऑल्ट्रोज होती त्याला कट मारला, त्यानंतर क्रेटाला कट मारला आणि तो मुद्दाम करत होता. महाराष्ट्राची गाडी होती आणि त्याला ती भांडणं काढायचीच होती. आणि त्यानंतर आहे ना त्यानं मला पहिल्यांदा कट मारला, तो एकदम जवळून गेला होता. मग मी काय केलं की मी थोडी गाडी अजून पुढे घेतली, तर त्यानं तिथं पण येऊन एकदम पायाला घासून गाडी मारली, म्हणजे ऑलमोस्ट पायावरून गाडी घातली. मग जरा माझं डोकं गरम झालं, त्यामुळे मी काय केली पुढे जाऊन त्याच्या आडवी गाडी लावली आणि मग मी त्याला विचारलं भाई काय प्रॉब्लेम आहे, तर त्याचं असं उत्तर होतं, म्हणजे त्याला कन्नडमध्येच पाहिजे होतं उत्तर. विषय त्याचा असा होता की कन्नडमध्येच बोला, त्याला ते जो होतं ना कम्युनिकेशन म्हणजे काय ते लँग्वेजच्या ह्याच्यावरूनच राडा करायचा होता. आणि हर्षाला पण त्यानं तेच बोललेलं की काहीतरी हिंदी लय कन्नड दंगा करत होता. आणि मग तिसऱ्या वेळी जेव्हा त्यानं मला माझ्या अंगावर गाडी घातली तेव्हा माझं डोकं खटकलं आणि मी गाडी बाजूला घेतली आणि हा बाकी सगळा सीन झाला. त्याला वाटलं मी एकटा आहे, पण नंतरही माझी सगळी भाऊ जेव्हा अंगावर आलीत तेव्हा तो मग दंगा करायला लागला. त्याला वाटलं मी कन्नडमध्ये त्याला म्हणजे तो कन्नडमध्ये दंगा करेल, लगेच कन्नडची लोक जवळ येतील. नाही, सगळ्यांना माहिती होतं काय सीन झालेला, त्यामुळे त्याला कोण नाही, त्याचा फक्त तो एक समोरचा मित्र कोण आला ताटत, त्याला बी शांत करायला लय वेळ लागला नाही. आणि कसं आहे त्यांचे पण फॅमिली लेडीज होती, त्याची जी बायको होती किंवा कोण पण असेल ती सॉरी स्टार्टिंगपासूनच म्हणत होती आणि तिला पण माहिती होतं काय त्यांची चुकी आहे. त्यामुळं म्हणलं फॅमिली आहे तर उगाच अजून जास्त दंगा व्हायला नको. पण त्यामुळंच मी स्टार्टिंगपासून या ट्रिपच्या म्हणत आहे की लँग्वेज म्हणजे जे कम्युनिकेशन बॅरियर यायला लागले ना, हाच विषय आहे तो की ती लोक समजून घेत नाही. त्यांना ना हिंदी येते ना इंग्लिश येते, मराठी. आम्ही असं नाही की बाहेर आम्ही काय इथं म्हणजे तुमच्या बापाचं खायला आलेलं नाही इथं, किंवा इथं काम करायला आलेलं नाही की तुमची भाषा शिकून इथं. आम्ही टुरिस्ट म्हणून आलो आहे, तुम्हालाच पैसा भेटणार आहे त्यासाठी आलेलो आहे आम्ही. आणि त्यासाठी आम्हाला काय तुमची लँग्वेज शिकणं गरजेचं नाही आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा नव्या आणि घरी जाऊया, पण जेवायला तर लागणार आहे, जेवूया आधी. त्यांच्याच ह्याची जेवणार आणि त्यांना शिव्या घालायच्या.